संसार असो की समाजकारण अथवा कुठलंही क्षेत्र असो अथवा राजकारण, आपण जे जे पेरतो ते कुठं ना कुठं तरी उगवतं. आणि जुनी माणसं अशी म्हणतात की पापाच्या झाडाला फळं आल्या वाचून राहत नाहीत. महाराष्ट्रात असंच काही घडलंय का? कुणी महाराष्ट्रामध्ये मोठं पाप केलंय का आणि त्या पापाच्या झाडाला फळं येत आहेत का? या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहता द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला आणि भारतीय जनता पार्टीला, त्यांच्या युतीला बंपर जीत मिळाली. बंपर कसली हो, अगदी काय डंपर भरून 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 त्यांचे आमदार सगळे महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये गेले. 232 पर्यंत त्यांचा आकडा गेला, 288 पैकी. आणि भारतीय जनता पार्टीनं तर काय शतक तर मारलं, पण शतकाच्या पुढे सुद्धा त्यांनी 32 पर्यंत आपली धाव घेतली. हे सगळं घडल्यानंतर आणि महाराष्ट्राचा निकाल जाहीर झाल्यानंतर लोक काय म्हणाले की संपला, आता महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलेलं आहे, देवेंद्र फडणवीस उद्या शपथ घेतील. देवेंद्र फडणवीसांशिवाय महाराष्ट्रात कोणी दुसरा भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. बरोबर आहे, अशाच पद्धतीची चर्चा सुरू झाली आणि स्वाभाविक आहे. परंतु राजकारण इतकं सोपं नसतं. राजकारणात खूप मोठे बारकावे असतात. दिल्लीत बसलेले लोक, भारतीय जनता पार्टीचे असो किंवा आणखीन कुठल्या पक्षाचे असो, एखादा निर्णय घेताना त्या प्रदेशाची भौगोलिक स्थिती काय आहे, सामाजिक स्थिती काय आहे, राजकीय स्थिती काय आहे, सांस्कृतिक स्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन आपण घेतलेल्या निर्णयाला महाराष्ट्रामध्ये स्थिरता आणि स्थैर्य कसं लाभेल याचा विचार करत असतात. आणि म्हणून महादेशामध्ये पहिल्यांदा असा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या समोर निर्माण झाला आहे की महाराष्ट्र विधिमंडळ पक्षाचा नेता कोणाला निवडायचा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा कोणाची करायची. आपण म्हणाल काय बोलताय आपण, अहो घोषणा तर देवेंद्र फडणवीसांचीच होणार आहे. बरोबर आहे, हे मी मान्य करतो, त्यांचीच होईल सुद्धा. पण का उशीर लागला, काय कारण आहेत नेमकी, कुठल्या गोष्टीची चर्चा होते दिल्लीमध्ये, कुठल्या गोष्टीवर वारंवार मंथन केलं जात आहे, याचाही विचार करायला नको का? याचा जरूर विचार केला पाहिजे. आणि रिंगणच्या हाती आलेली अत्यंत मजबूत विश्वसनीय बातमी अशी आहे की दिल्ली शहरापुढे किंवा अमित शहा पुढे एक पेच निर्माण झालाय. आता हा पेच निर्माण झालाय का त्यांच्या स्वतःच्या डोक्यात आहे, हा एक थोडासा वेगळा भाग आहे. पण पेच हा आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर मराठा चेहरा द्यायचा, ओबीसी चेहरा द्यायचा का मराठाही नसलेला आणि ओबीसी नसलेला ब्राह्मण चेहरा द्यायचा. मी जातीवर बोलत नाही, मी कधीच जातीवर बोललेलं नाही. परंतु महाराष्ट्रात अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र अगदी 2 भागामध्ये विभागला गेलाय. कोणी विभागला महाराष्ट्र 2 भागामध्ये? कधी विभागला महाराष्ट्र 2 भागामध्ये? महाराष्ट्रामध्ये हा ओबीसी तो मराठा असं कधी होतं का? कधीच नव्हतं. या महाराष्ट्रामध्ये राजकारणाची पातळी कुठेही घसरली, काही झालं असलं तरी कधी या राज्यातल्या समाज किंवा समाजात जातीमध्ये किंवा मराठा ओबीसी अशी महाराष्ट्रात फूट पडल्याची आपल्याला बघायला मिळालं नव्हतं. परंतु ही पहिली निवडणूक अशी आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी या 2 मुद्द्यावर महाराष्ट्रातली निवडणूक लढवली गेली आणि तशा पद्धतीचा निकाल सुद्धा आला. जेव्हा 23 तारखेचे निकाल आले तेव्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाजूला ओबीसी पूर्ण एकखट्टा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. तर दुसरीकडे मराठा हा इतरत्र 4, 5, 6 पक्षामध्ये विखुरल्याचं आपल्याला बघायला मिळालं. याचा परिणाम हा नेमका हाच आहे का आणखीन काही घोटाळ्याचा आहे? हा भाग वेगळा आहे. घोटाळ्याची चर्चा आता राज्यभर नाही देशभर सुरू झालेली आहे. त्यासाठी आता खूप मोठं जनांदोलन
देशामध्ये उभं राहू पाहतंय. बाबा आढावांसारखे अत्यंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुण्यामध्ये आता उपोषणाला बसलेले आहेत. पुण्यातलं हे उपोषणाचं लोण भविष्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि या देशातला प्रत्येक नागरिक ईव्हीएमच्या विरोधामध्ये रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, अशी ही परिस्थिती आहे. असो, हा विषय थोडासा बाजूला. परंतु का उशीर लागला मंत्रिमंडळ मुख्यमंत्री पदाचं नाव घोषित करायला किंवा मुख्यमंत्री पदाची मंत्रिमंडळाची शपथविधी समारंभ हा संपन्न करायला एवढा उशीर का लागला? शिंदे डायरेक्ट दिल्लीवरनं ते थेट आपल्या गावाकडे कसे काय गेले? ते नाराज होऊन कसे बसले? का कशासाठी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केलं? या सगळ्या गोष्टी पाहणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, दिल्लीमध्ये मात्र वेगळ्याच हालचाली सुरू आहेत. दिल्लीच्या बैठकावर बैठका होत आहेत आणि दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नावाशिवाय इतर काही नावावर चर्चा सुरू आहे. इतर काही नावापैकी एक आहेत चक्क प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि दुसरे आहेत मुरलीधर मोहोळ, जे की पुण्यातून नव्यानेच खासदार झालेले आहेत आणि त्यांना मंत्रिपदाची लॉटरी सुद्धा केंद्रात लागलेली आहे. मुरलीधर मोहोळांना मराठा चेहरा म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवावं का, हा एक प्रश्न आता भारतीय जनता पार्टीच्या नेत्यापुढे आहे. तर ओबीसी मधून चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव पुढे केलं तर कसं, अशा पद्धतीचा हा पेच निर्माण झालाय. अर्थात आता अंतिम निर्णय मुरलीधर मोहोळांच्या बाजूला होईल किंवा बावनकुळेंच्या बाजूला होईल का आणखीन कोणाच्या बाजूला होईल हा भाग वेगळा. परंतु फडणवीसांच्या नावाशिवाय इतरांच्या नावाची जेव्हा चर्चा सुरू होते तेव्हा फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये लावलेल्या पापाच्या झाडाला फळं येऊ लागलेली आहेत असं आपल्याला म्हणावं लागतं. कारण हा जो महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र फोडल्याचं काम जर कोण केलं असेल तर ते आदरणीय फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. महाराष्ट्र जाती जातीमध्ये विभागण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. एका बाजूला अमुक समाज संविधानिक पदावर बसून संविधानाची शपथ घेऊन एखाद्या समाजाचा डीएनए हा आमचा डीएनए आहे असं जाहीरपणे म्हणणं आणि दोन समाजामध्ये फूट निर्माण करणं, दरी निर्माण करणं, भिंत निर्माण करण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. पक्षभिक्ष फोडले, चला तो पक्षाचा विषय तो वेगळा आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये तुम्ही समाज वाटलेला आहे, समाजामध्ये फूट पाडलेली आहे आणि त्यामुळे दिल्लीश्वरापुढे असा प्रश्न निर्माण झालाय की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला मुख्यमंत्री पदाची संधी द्यायची का ओबीसी समाजाला मुख्यमंत्री पदाची संधी द्यायची. राज्यातला ओबीसी असं म्हणतोय की आमच्यामुळे भारतीय जनता पार्टीला एवढं मोठं यश आलंय तर ही संधी आम्हाला मिळाली पाहिजे. तर दुसरीकडं मराठा चेहरा दिल्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण व्यवस्थित चालत नाही, अशा प्रकारची भूमिका ही भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांची आहे. आणि म्हणून दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या बैठकावर बैठका होत आहेत. आपण माहिती आपल्याला की विनोद तावडे परवा एका पैसे वाटण्याच्या केसमध्ये सापडलेले होते. त्यांची बरीच बदनामी झाली होती. देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत पद्धतशीरपणे हा खेळलेला एक डाव होता. विनोद तावडेंना बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले कुभांड होतं, मोठ्या पद्धतीनं कुभांड होतं की उद्या जेव्हा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न येईल तेव्हा विनोद तावडेचं नाव पुढे राहू नये, त्यासाठी त्यांना आजच बदनाम केलं पाहिजे, अशा पद्धतीची खेळी देवेंद्र फडणवीसांनी खेळलेली होती. हेच विनोद तावडे दिल्लीमध्ये बसून आपलं पूर्णपणे आपली ताकद वापरून काही वेगळा डाव महाराष्ट्रामध्ये टाकण्याचा विचार करत आहेत आणि त्यांच्या त्या भूमिकेला पूर्णपणे अमित शहा यांचा पाठिंबा आहे. अमित शहा, बघा गोष्ट क्लिअर आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटतं की देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. मोदींना, शहांना मात्र वाटत नाही. शहांना वाटते की देवेंद्र फडणवीस नावाचा भविष्यामध्ये आपल्या मार्गामध्ये निर्माण होणारा काटा हा महाराष्ट्रातच छाटून ठेवला पाहिजे.
त्यामुळं त्यांचं नाव ते काही फार मोठ्या आग्रहानं पुढे करायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि मग देवेंद्र फडणवीसांच्याकडं या प्रश्नाचं काय उत्तर आहे की महाराष्ट्रामध्ये जो दोन समाजामध्ये फूट पडलेली आहे, दोन समाज दोन ठिकाणी विखुरले गेलेले आहेत, तर यापैकी या दोनपैकी एका चेहऱ्याला संधी देणं हा राजकारणातला अत्यंत महत्त्वाचा नैसर्गिक न्याय ठरणार आहे. या प्रसंगी तुमची भूमिका काय आहे यावर आता देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार आहेत? देवेंद्र फडणवीस असं म्हणणार आहेत का मराठा समाजाला देऊ नका मलाच द्या, ओबीसीला देऊ नका मलाच द्या असं म्हणणार आहेत का? कारण हा प्रश्न निर्माणच मुळात देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे, ओबीसी आणि मराठा. त्यामुळं मी असं म्हणतोय की देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच्या हाताने पाणी घालून लावलेलं आणि वाढवलेलं जे पापाचं झाड आहे, राजकीय पापाचं, त्या राजकीय पापाच्या झाडाला दिल्लीमध्ये आता फुलं लागलेली आहेत. लवकरच ते फळं सुद्धा त्या झाडाला येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर उद्या कोण येईल हा प्रश्न महत्त्वाचा नाही. भले देवेंद्र फडणवीस सुद्धा येऊ शकतात, परंतु महाराष्ट्रामध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री म्हणून येतील तेव्हा ते राज्याचे मुख्यमंत्री ठरतील का? संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातले सर्व लोक त्यांना स्वीकारतील का? का ते फक्त ओबीसीचा गट त्यांना आपले मुख्यमंत्री म्हणेल आणि मराठा समाज पूर्णपणे महाराष्ट्रातला जो आहे तो असं म्हणेल का की हे आमचे मुख्यमंत्री नाही, ते ओबीसीचे मुख्यमंत्री आहेत? असे प्रश्न आता निर्माण झालेत. यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा पद्धतीची चर्चा कधीही झालेली नव्हती. कारण महाराष्ट्र राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत होते, विचाराची वैचारिक लढाई ते लढत होते, परंतु दोन समाजाला असं दोन भागामध्ये विभागणं हे यापूर्वी कधी घडलं नव्हतं. जे देवेंद्र फडणवीसांनी घडवलं त्यामुळेच एवढं मोठं बंपर बहुमत मिळून सुद्धा शपथविधीची तारीख लांब जाते. शपथविधीची तारीख जाहीर झाली तरी मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर होत नाही, विधिमंडळ पक्षाचा नेता ठरत नाही. याला काय म्हणायचं? पापाच्या झाडाला लागलेली फळं हेच ना. आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या गोष्टीवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.